आज अनेक महिला मनात विचार करतात, माझ्यात काहीतरी क्षमता आहे, पण स्टार्ट कुठून करू? जर तुला असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे. घरी बसून स्टेप बाय स्टेप नवीन स्किल शिकणं पॉसिबल आहे आणि हळूहळू कॉन्फिडन्स येतो. फ्युचर अपॉर्च्युनिटीसाठी तयार करता येतं. हाय, मी निकिता तुपसौंदर आणि मी सुद्धा अगदी झिरोपासून तयार केले. माझी लर्निंग जर्नीमध्ये परफेक्ट इंग्लिश नाही, टेक्निकल बॅकग्राऊंड नाही. टेक्निकल बॅकग्राऊंड असून सुद्धा करिअरमध्ये गॅप आहे. पण प्रॉपर गायडन्स आणि स्टेप बाय स्टेप अप्रोचने मला कॉन्फिडन्स मिळाला. मनात असलेले डाऊट कॉमन आहेत. माझ्यासाठी काही शक्य आहे का? परफेक्ट असणं गरजेचं नाही. खरं इम्पॉर्टंट आहे, शिकायला रेडी आहात का? आज जवळजवळ सगळं डिजिटल झालेलं आहे. बेसिक डिजिटल स्किल्स शिकून तुम्ही माहिती नीट समजून घेता येते. सिंपल टूल्स वापरता येतात. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करता येतो. हे सगळं स्किल्स घरी बसून स्टेप बाय स्टेप शिकता येतात. मी सुद्धा झिरोपासून सुरू केले. सगळं लगेच क्लिअर झालं नाही, पण स्ट्रक्चर लर्निंगने कॉन्फिडन्स वाढला आणि शिकणं एन्जॉयबल वाटायला लागलं. हे ओव्हरनाईट चेंज नाही, पण लॉंग टर्मसाठी खूप स्ट्रॉंग आहे. स्किल शिकताना कोणतेही एज, एज्युकेशन, बॅकग्राऊंड कुठेही अडचण येत नाही. स्किल्स म्हणजे फक्त शिकणं नाही, स्किल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकणं. आज मी अजून शिकते, बट मला डायरेक्शन मिळाली आहे. या स्किलचा उपयोग हळूहळू वेगवेगळ्या ऑनलाईन ऑपॉर्च्युनिटी समजून घेण्यासाठी करता येते. हळूहळू स्वतःला कॉन्फिडंट बनवता येतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी करता येते. आणि खरं वाटतं, जर मी हे करू शकते तर तुम्हीही हे नक्की करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर लाईक करा. अशाच सिंपल आणि प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये स्टार्ट लिहा जर तुम्हीही लर्निंगची सुरुवात करायला रेडी असाल तर.